सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये। सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल। त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल। अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर। संपर्क 9142 12 17 77। म्हणले कर्डेले साहेबांनी जिल्हा बँकेचा फार वाटोळं करून टाकले। जिल्हा बँकेचे कर्मचारी बाबतीत एमडी म्हणले त्यांचं नोकरासारखं काम करतोय। अरे तुम्हाला बोलायचा नैतिक अधिकार आहे का? तुम्ही जिल्हा बँकेच्या कारखान्याला 100 कोटीचा कर्ज घेऊन 100 कोटीला बँकाला अडचणीत आणायचं काम आलं। आधी बापांनी कर्ज काढून ठेवलंय, ते आधी फारा आणि मग जिल्हा बँकेवर बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार त्या राहण्याचं काम होत आहे। तसं काय कुठल्या प्रकारचं झालं नाही, परंतु आम्ही तर बँकचा कारभार चांगला चालवतो। ज्या बँकेचा आपण शेतकऱ्याला आणि तुमच्या कारखानदाराला काढतो, बँकेचा उपयोग होतो, त्याचे तुम्ही बदनामी करायला निघाली। म्हणले त्याचा कामगार तुमच्या मुख्यमंत्री जे युवा योजनेतून आपल्याला ते मुलं घेतलेत आणि मग ते मुलं इकडे म्हणले यांच्या कामाला वापरतात। ठीक आहे, आम्ही कामाला वापरतो। प्रोसेस शुगरचे लोक तुमच्याकडे आहे का नाही, फिरतात का नाही? आणि मग ते नाही त्यांना दिसत का? भागीरथीबाई त्यांची शिक्षण संस्था आहे, तिथं सगळेच आमचे जे मुलं येतात तिथं फिरतात आणि मग तुम्हाला हे सगळ्या काय गोष्टी चालत्या। तुम्हाला ही सवय लागली। कारखाना ताब्यात असताना तुम्हाला सांगतो तुमचा किराणा त्यांनी सांगावं शपथ घेऊन कारखान्याच्या सत्तेवर असताना यांना किराणा सुद्धा कारखान्यातून येत होता। यांचे कपडे जरी धुवायचे म्हणले धोब्याकडे तरी तुम्हाला सांगतो का या कारखान्यातून त्यांचे बिल जात होते। कुठं ना मुंबई सारख्या ठिकाणी जर हॉटेलला मुक्कामाला गेले तर कारखान्यातून बिल द्यावं लागायचं। चहा पेले तरी कारखान्यातून बिल काढण्याचं काम हे करीत होते। यांना ते तुम्हाला सांगतो का त्याची सवय आणि रक्त लागण्याचं काम झालं, म्हणून त्यांना त्या छातमेतूनच आपल्याला पाहण्याचं काम मला असं वाटतं होण्याचं काम सुरू झालं। आता आपल्याला माहिती आपण काय कुठं कारखान्याचे काय सांगतेही नाही, परंतु ज्या कारखान्याच्या जीवर तुम्ही सगळं पाहिलं का कर्मचारी तुमच्याकडे कारखान्याच्यात काम करतात। तुमचे जे काय आपण पाहतो का जे काय पुढं पाहुणे रावळे आले नातेवाईक आले त्याचा सुद्धा कपडे आणायचे पाहुण्याचे तर कारखान्यातूनच आणायचे। आता एवढ्या घाण तुम्हाला सवय लागल्यात आणि तुम्ही 200-300 कोटी रुपयाचा कारखाना थकीत केला व कारखाना बंद केला न कुलूप लावण्याचं काम केलं। ज्या विद्यापीठामध्ये आपण पाहिलं शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना तुम्हाला सांगतो का प्रकल्पग्रस्तासाठी आज तुम्हाला सांगतो का 2068 पासून 2068 पासून ते मुलं उपोषण आंदोलन करतात। त्यांना कधी अधिकृत तुम्हाला सांगतो का मान्यता मिळाली नाही, परंतु जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी खास बाब म्हणून सगळ्या प्रकल्पग्रस्ताला आपण पाहिलं का नोकरीची मान्यता दिली आणि देत असताना ते प्रकल्पग्रस्त त्यांच्याकडे गेले। ते म्हणले आता मला आधी अभ्यास करावा लागेल, जरा मला वेळ द्या, मला अभ्यास करू द्या। आता म्हणलं तो बाबा युरोपला शिकलेला आहे म्हणतात अभ्यासच त्याला करावा लागेल। त्याला ही माहीत नाही का आपण पाहिलं शेती काय म्हणते त्याची माहिती नाही। आणि मग आता निकाल लागल्यानंतर त्यांना असं वाटलं का आपण झाले काम, मग त्यांचं परत त्यांना कौतुक करायला आणि त्यांचं अभिनंदन करायला परत त्यांच्याकडे जाण्याचं काम केलंय। अशी अवस्था आज आपण पाहतोय। वांबुरी चारीचा दुसऱ्या टप्प्याचं आज मी शपथपूर्वक सांगतो दुसरा टप्पा 2014-19 पर्यंत राज्यामध्ये पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं। गिरीश महाजन साहेब तुम्हाला सांगतो का त्या खात्याचा मंत्री होते आणि आपण पाठपुरावा करून त्याचा टप्पा आपण मंजुरीच्या स्टेजला आणला। दुर्दैवाने 19ला मी पडलो आणि मला असं वाटलं आता ते मंत्री झाल्यानं नक्की वांबुरी चारीचं काम नक्की आता लगेचच 1-6 महिन्यामध्ये ते मंजूर करून घेतील। 2-2.5 वर्ष मंत्री राहिले, परंतु वांबुरी चारीचा दुसऱ्या टप्प्याचा मंजुरी सुद्धा आणू शकले नाही। कारण त्यांना माहिती जिरायतदार शेतकरी जर पैशावाला जर झाला तर आपल्याला माहिती का आपल्याबरोबर काय राहणार नाही, आपल्याला काही मताला संधी देणार नाही। हे गरिबी ती गरिबीतच राहिलं पाहिजे। हेच फक्त तुम्हाला सांगतो का ह्या 5 मंडळीची आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे आणि आज आपण तुम्हाला सांगतो का ती सुद्धा मंजुरी मिळवण्याचं काम आपण केलंय। आता हे तर तुम्हाला सांगतो इमानदारीच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, औसा मंडपाच्या बाबतीत येतं प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगतो का आपण देण्याचा प्रयत्न 100% करण्याचा प्रयत्न केला। माझ्याकडे सकाळची जनता दरबार भरतोय। आज 55 पासून तर आज सगळ्यात माझा जनता दरबार भरतोय आणि जनता दरबारमध्ये जर माझ्याकडे माणसं आले तरी 19ला ज्यांनी मला मतं दिली नाही, ज्यांनी विरोधात काम केलं
तो जनता दरबारला जर माझ्याकडे आला तर मी गावाचं नाव विचारित नाही, कुठल्या प्रकारचा, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या धर्माचाही विचारित नाही. लगेच आल्यानंतर तुम्हाला फक्त काम ऐकायचं आणि लगेचच PL सांगायचं लावलं याला फोन, आणि फोन लावून आपल्या स्टाईलने त्या अधिकारीकडून सुद्धा काम करून घेण्याचं काम मी आज तुम्हाला सांगतो का 25 वर्ष केलंय. आज मी आमदार नाही, 2019 पासून तर आपण 26 पर्यंत मी आमदार नाही, परंतु मला एका दिवस जाणून लोकांनी दिलं नाही का करलेले आमदार नाही. माझ्याकडे जो 55 जेवढी गर्दी दरबार होता तोच दरबार आजही सुद्धा माझ्याकडे आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत आहे. आणि मला आमदार नसताना सुद्धा संधी मिळाली नाही. तर एखाद्या सर्वसामान्य आमदार जर असेल, खासदार असेल आणि कदाचित पदावून जर गेला तर त्याच्या दारात कोणी खोकत नाही. कारखानदार असेल तर त्याच्याकडे जातात, कारण ऊसासाठी तरी जावं लागतं, अडवणसाठी तरी जावं लागतं, शिक्षणासाठी काहीतरी मुलाला ॲडमिशनसाठी तरी जावं लागतं, डोनेशन कमी करा म्हणून तरी जावं. आता आमच्यासारख्याकडे काम काय राहतं. परंतु मला एकही दिवस जाणवलं नाही का कर्डिले साहेब आमदार नाही माझा जनता दरबार कमी झाला, असं कधीच पाहिलं नाही. त्याचं कारण एकच आहे, मी 25 वर्षाच्या राजकारणात एखादं काम नसन केलं, पण कर्डिले साहेबाकडे काम होतं आणि कर्डिलेच्या साहेबांना अन्यायाच्या विरोधाचं काम मार्गी लागतं हे सगळ्या जिल्ह्याला मी दाखवून दिलेलं आहे. आणि तेच विश्वासावर माझ्याकडे आजही लोक येण्याचं काम 100% होतं. तेवढाच विश्वास माझ्या राजकीय जीवनामध्ये मिळवण्याचं काम त्यांनी केलं. आज आपण पाहतो कालच्या माग आपण पाहिलं राज्यामध्ये आपला लोकसभेला पराभव झाला, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार केला आणि वेगळ्या प्रचारामध्ये ते महाआघाडी IASSU झाली. आमच्या मागासवर्गीय समाजाला सांगितलं, म्हणले आता तुमचा संविधान बदलणार आहे. अरे तुम्ही आज संविधान बदललेले, बाबासाहेबाला पाडण्याचं काम तुम्हीच केलं, राजकारणामध्ये तुम्ही संविधान बदलायचं काम एकदा नाही दोनदा केलं आणि आज तुम्ही सांगता संविधान बदलायचं काय कारण नाही. फक्त मोदींनी आपले आपकी 12 आणि 405 असं त्यांनी घोषणा केली आणि त्याच घोषणेचा गैरफायदा घेऊन लोकांना म्हणले 400 जर मान्यमत खासदार आले तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे संविधान बदलणार नाही. संविधान बदलणार सोडून द्या, आठवले साहेब तुमच्याबरोबर इतक्या वर्ष होते, तुम्ही कधी मंत्री केलंय का. परंतु 2 वेळाला तुम्हाला सांगतो का देशाच्या पंतप्रधानाने लोकसभेमध्ये राज्यमंत्री म्हणून संधी देण्याचं काम त्यांनी केलं आणि तिथं आपला प्रचार करतो. आज सगळ्यांना लक्षामध्ये आलं का आपली चूक झाली. आता तुम्हाला एवढीच विनंती करतो का आता ह्या चुका आपल्याला इथून पुढे भरून काढण्याचं काम करावं लागेल. या सरकारने तुम्हाला काय कमी केलंय हे 2 वर्षात मला कधी पाहिलं नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आणली, 7,500 रुपये हजार महिन्याच्या खात्यात पडले. आघाडीच्या सरकारमध्ये पाहिलं जर DP जळाली तर तुम्हाला सांगतो का DP आपले भरेल DPचं जर कदाचित आपण बिल नाही भरलं तर लगेच DP बंद व्हायची. आपण अधिकाऱ्याकडे गेलो ते म्हणायचे 3,000 भरा, 5,000 भरा, मगच तुम्हाला DP दिली जाईल. परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होती त्या काळात कोणत्या शेतकऱ्यांनी सांगावं DP जळाली. त्या आज आपण पाहतो का आता राज्यामध्ये आज महायुतीचं सरकार आहे, त्यांनी तर आता कायमची वीज माफ केली, कायमस्वरूपी आपल्याला वीज मोफत देण्याचा निर्णय केला. म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काही दिलं नाही. 1 रुपयाच्या विम्यामध्ये प्रत्येकाला 50,000चे 5-5 लाख रुपये खात्यामध्ये ओढले. आयुष्यमान भारत योजना आणली, त्या योजनेचं तुम्हाला सांगतो का आता 5 लाखापर्यंत एखादा माणूस आजार मिळाला तर त्याला अडचण येणार नाही. अहिल्याबाई होळकरचं देशभर नाव असणारा त्यांचं आपण प्रत्यक्ष पाहिलं का त्यांचं नाव आज जिल्ह्याला अहिल्याबाई होळकर म्हणून सुद्धा नाव देण्याचा निर्णय केला. आणि एवढे मोठे भरीव कामं केले आणि आता काय जीवनामध्ये काही कुठली गोष्ट लागत नाही. काही गडी म्हणते जातात ते म्हणले जरी कदाचित महिलाला जरी पैसे दिले असले, महिला जरी आपला कोणी शरद पवाराचा कोणी एखादा कार्यकर्ता राहतो, कोणी एखादा पाहतो का उद्धव ठाकरेचा कार्यकर्ता राहतो, कोणी काँग्रेसचा कार्यकर्ता राहतो, ते म्हणले जरी पैसे दिले तर त्या बायका आमच्या येतात. अरे बरोबर तुमच्याच बायका येतात, पण ज्या दिवशी तुम्हाला सांगतो का मतदानाच्या पेटीत बटन दाबायला जात्या त्या दिवशी तुमच्या बायका कमळालाच मतं देणार येतात, दुसऱ्याला काही कुठल्या प्रकारचे मतं देणार नाही. हे मी तुम्हाला खात्रीने सांगण्याचं काम करतोय. महिला भगिनी कधी काय बदलत नाहीत. त्यांना माहिती आहे का आपल्याला कोणी मदत केली, आपली दखल कोणी घेतली आणि ते आठवण ठेवण्याचं काम करतोय. आणि आज 50% महिला आहेत आणि 50% महिला आपल्याला माहिती आहे का ह्या काही जरी झालं तर महायुतीच्या सरकारबरोबर कमळाबरोबर
धनुष्यबार बरोबर आणि घड्याळाबरोबरच राहणाऱ्याचं काम 100% होण्याचं काम होणार आहे, हे या निमित्ताने मी सांगतो. आणि आपल्या जिल्ह्यातले जेवढे भारतीय जनता पार्टीवर उमेदवार उभा केलेत, तिकडं मोनिते काय राम शिंदे असं, इकडं विखे पाटील असतील, हे तुम्हाला खात्रीने सांगतो, हे सगळे निवडून या 100% येतील, याचं मी खात्रीशीर आपल्याला या निमित्ताने आपल्याला सांगतो. आपल्याला हात जोडून एकच विनंती करायची, आता आपल्याला ही काय आता ही निवडणूक लढवायची. म्हणले कर्डिले साहेब म्हणले आता ही माझी शेवटचीच निवडणूक, आता राजकारणामध्ये डावपेच खेळावं लागेल. आता तुमचा शरद पवार 25 वर्षापासून म्हणलं मी रिटायरमेंट घेतो किंवा अजून गाडी लढतोय, तर कर्डिले कसं काय थांबेल याचा तर थोडा विचार करण्याची गरज आहे. परंतु काही डावपेच काढायचे आणि काही गोष्ट टाळायची आणि लोकांचे दिशाभूल करायचं काम होत आहे. याला कुठल्या प्रकारचं बोलणं, त्यांना म्हणावं जोपर्यंत तनपूर आहे तोपर्यंत कर्डिले हटणार नाही, एवढं नक्की मी सांगतो. आणि परत तुम्ही आता विधानसभेत सुद्धा दिसणार नाही, एवढी खात्रीने या निमित्ताने आपल्याला सांगतो. आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने बऱ्याच गोष्टी आता सांगण्यासारख्या, परंतु आम्हाला पुढचे गावं घ्यायचे आणि ते गावं सुद्धा मला असं वाटतं. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.